रोजचं आपलं तेच रुटीन असतं आणि ते करून ना कंटाळा येतो, म्हणून विकेंडला काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणून सगळ्यात आधी मस्त रेडी होऊन आम्ही ना भर उन्हात बाहेर पडलो आणि प्रेग्नेन्सीच्या 5व्या महिन्यानंतर ना मी पहिल्यांदा स्कूटीवरून प्रवास करत होती, पण सर्व काळजी घेऊन. आणि आता मॉलमध्ये आलेलो तर लंच टाईमलाच गेलो होतो, म्हणून ना आधी खायला गेलो. आता आम्ही दोघं पण खानवडे आहोत, म्हणून ना कुठे बाहेर गेलो की ना खायला प्यायला लगेच आमची सुरुवात होते. आणि आम्हा दोघांना पण खूप भूक लागली होती. आम्ही वाटच बघत होतो, तेवढ्यात ना आमची आवडती भगत ताराचंदची व्हेज थाली रेडी झाली होती. मग आम्ही दोघं पण तुटून पडलो. आणि जेव्हा पण आम्ही मॉलमध्ये जातो ना तर मला बाकी दुसरं काहीच खाता येत नाही, कारण फक्त प्रेग्नन्सी. खाऊन पिऊन झाल्यावर ना जीवाला जायचं होतं टाईम झोनमध्ये. आता त्यालाच खेळायचं आहे म्हटल्यावर आपण तरी काय करणार. आता त्यांना खुलं मैदान भेटलं होते का आपलं ऐकणार आहेत का. मग एक नाही दोन नाही सर्व गेम आम्ही खेळून घेतले, तरी काय आमचं मन भरलं नव्हतं. त्यात आमची अहो पण हौशी कलाकार. दोघांचंही जेव्हा मन भरलं तेव्हा ते तिथून बाहेर पडले. मग मोर्चा वळवला तो थेट झुडिओमध्ये. आता पप्पा शॉपिंग करतायत तर मला पण काहीतरी हवं असं म्हणत जीवने थेट बॅगच काढली. आता त्याच्या या कामगिरीला खुश होऊन तिथल्या ना स्टाफने त्याला एक बलून गिफ्ट दिलं होतं. मग आमच्या मोर्चा निघाला थेट घराकडे. आणि घरी आल्यावर आपली ती नेहमीचीच कामं. आता रविवार म्हटल्यावर चिकनचा बेत तर झालाच पाहिजे, म्हणून ना ओनी स्विगीवर नाही लिची ते चिकन मागवले होते. तेच आता इथे मी ना साफ वगैरे करून मॅरिनेट करून ठेवले. आता एका साईडला जिरा राईस फोडणीला दिला. आता आपला जिरा राईस होतोय तोवर म्हटलं चिकन पण फोडणीला देऊन घेऊया. आणि ना चिकन मी कुकरमध्येच करणार होते, कारण ना ते झटपट होते आणि आपला टाईम पण वाचतो. आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला, मग थोडा चहा पिऊन घेऊया आणि रिलॅक्स होऊया. पण आपली कामं कुठं संपतायत का, म्हणून आधी किचन ओटा क्लीन करून घेतला. मग जेवणाची तयारी करायची होती म्हणून कुकर ओपन केला. तर इतका घमघमट ना किचनमध्ये की विचारूच नका. चिकनची तरी तर तुम्ही बघू शकता, एकदम भारी झालेलं. मग आता कसलाही विलंब न करताना म्हटलं आधी जेवून घेऊया मग बाकीची कामं करूया, म्हणून ना इथे सगळी तयारी करायला घेतली. आणि त्यानंतर जेवून झाल्यानंतर ना माझं हे न आवडतं काम पण ते करावंच लागतं. चला आजच्या पुरती एवढंच. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.